कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत चालली आहे। कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी 34 फूट झाल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट, इनामदार प्लॉट यासह उपनगरात पाणी शिरले। पूरपट्ट्यातील 200 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले, तर सांगली आणि मिरज शहरातील अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून कर्नाळ रोडला पाणी टेकले। शहरातील पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ होत चालली आहे। वारणा नदी पात्राबाहेर गेले तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होते। आयर्विन पुलाजवळ सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 34 फूट झाली आहे, त्यामुळे सांगली येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाणी आले। पर्यायी कुपवाडला सोय केली आहे, तर मिरजमधील कृष्णा घाट स्मशानभूमीत देखील पुराचं पाणी असल्याने स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे। पर्यायी स्मशानभूमी पंढरपूर रोडला सुरू करण्यात आली आहे। शहरातील बायपास नाल्याच्या बॅक वॉटरमुळे सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, शिवमंदिर परिसर, कानानगर परिसराला पाण्याने वेढा दिला। या परिसरातील सुमारे 200 नागरिकांचं स्थलांतर महापालिकेने केले। महापालिकेने निवारा केंद्रे केली आहे, त्यामध्ये नागरिकांचं स्थलांतर केले, तर काही कुटुंबे पै पाहुण्यांकडे स्थलांतर झाले आहेत। दरम्यान धरणातून विसर्ग आणि पाणी पातळीत वाढ होत असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी 4 ते 5 फुटांनी वाढण्याची शक्यता आहे। कर्नाळ रोडवर पाणी येणार असल्याने रस्ता बंद होण्याची शक्यता आहे। तसेच महापालिका प्रशासनाने दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी 1, 2, 3, 4 व 5 गल्ल्यांमध्ये स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत। चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आजही अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्याने पुराचा धोका वाढलाय। कोयना धरणातून सायंकाळी 21,050 क्युसेक तर चांदोली धरणातून सकाळपासून 10,460 क्युसेकने विसर्ग करण्यात आलाय। वारणा नदीचा पाणी पात्राबाहेर असून कृष्णा नदीची इशारा पातळीकडे जात आहे। जिल्ह्यातील 15 पूल आणि 27 रस्ते पाण्याखाली गेलेत। कनेगाव, भरतवाडी, देववाडी, चिकुर्डे गावातील नागरिक आणि पशुधनाचं स्थलांतर करण्यात आलंय। पुराचा धोका असलेल्या गावातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मागील 6 दिवसांपासून जिल्ह्यासह धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। कोयना धरण क्षेत्रात 163 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 78.29 टीएमसी पाणी साठा झालाय। धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने सायंकाळी विसर्ग वाढवून 21,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। चांदोलीतही अतिवृष्टी सुरूच असून तब्बल 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात 30.29 टीएमसी पाणीसाठा झाल्याने 10,460 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। सकाळपासून पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या ओढ्यांसह नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील 27 रस्ते आणि 15 पूल पाण्याखाली गेले, ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। त्याबरोबर ज्या भागात रस्ते, पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ते महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने बंद केले जाणार आहेत। वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून कुटुंबियांनी तिथून पशुधन हलवलं आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसभरात 3 फुटांनी वाढून सायंकाळी आयर्विन पूल येथे 34 फुटांवर गेली आहे। सांगली मिरज शहरातील उपनगरामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। या परिसरातील 186 लोकांचं महापालिका प्रशासनाने स्थलांतर केलंय। जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे। पूर परिस्थितीत प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे। शासन, प्रशासन नागरिकांच्या पाठीशी उभे आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी विनंती केली जाते, त्याला प्रतिसाद मिळत आहे। पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले। सांगलीतील आयर्विन पूल आणि मिरज येथील कृष्णा घाट पूर परिस्थितीची पाहणी केली, त्यावेळी पालकमंत्री डॉ. खाडे बोलत होते। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास कृष्णा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजन केलं जात आहे। अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। कर्नाटक सरकारही सकारात्मक आहे। तेथील पाटबंधारे विभागाकडून पाण्याची आवक वाढेल तसा विसर्ग वाढवला जातोय। येणाऱ्या संकटांचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे। नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये, तसेच स्वतःसह कुटुंबियांची काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली। पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदींची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल। नागरिकांनी काळजी करू नये असं आवाहन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी केलंय। मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते आणि अन्य समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या। यावर त्यांनी त्यांच्या या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं।
अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेनुसार अनुदान देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने गुरुवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाविरोधात आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर आणि विक्रमसिंग सावंत यांच्यासह भगवानराव साळुंखे यांनी सहभागी होऊन सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानापासून कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. विना अनुदानित शाळांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना देण्यात आलं. यावेळी आमदार लाड म्हणाले, अंशतः अनुदानित शाळांना संच मान्यता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही दंगा केला. त्यानंतर जूनपासून अनुदानाचा टप्पा देण्याचं जाहीर केलं, मात्र अद्यापही त्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही. 150 विद्यार्थ्यांच्या पटासाठी मुख्याध्यापक असा आदेश काढण्यात आला होता. त्याला तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे कमी पटाच्या शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाही. सेनापती नसल्यास शिपाई कसा लढणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आसगावकर म्हणाले, शाळांना 100% अनुदान प्राप्त झालं पाहिजे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातोय. अनुदानाचा आदेश काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल. विक्रमसिंग सावंत म्हणाले, भविष्यातील पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, परंतु शाळांच्या अनुदानासाठी झगडावं लागतंय. जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून तेथील 22 विना अनुदानित शाळांचा प्रश्न प्रलंबित आहे. तो तात्काळ मार्गी न लागल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची अतिवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाच्या 4ही सांडव्यातून 8,812 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1,648 क्युसेक असा एकूण 10,460 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला पूर आलाय. वारणा नदीवरील आरळा, शेतूर, चरण, सोंढोली पूल 2 दिवसांपासून पाण्याखाली गेले. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील गावांचा शिराळा तालुक्यातील आरळा या मुख्य बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटलाय. तसेच सोनवडे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. वाळवा तालुक्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून कणेगावला येण्यासाठी भरतवाडी गावचा संपर्क तुटलाय. तर कणेगाव येथील म्हसोबा मंदिरात पाणी शिरलं असून सध्या इशारा पातळीपर्यंत पाणी आले, तर धोका पातळी गाठण्यासाठी अजून 3 फूट पाणी बाकी आहे. तर कणेगाव आणि भरतवाडी गावचे पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जाते. सांगली हरिपूर रस्त्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता चिखलमय झालाय. 10 दिवसांनी हरिपूरची यात्रा सुरू होणार आहे. त्यामुळे भाविकांचा प्रचंड हाल होणार आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रस्त्यावर चिखलाची अंघोळ करून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. हरिपूर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आमदारांना वेळ मिळाला नाही. सध्या हा रस्ता एका बाजूने 3 ते 4 फूट खोल खोदून ठेवलाय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून चिखल साचलाय. ठेकेदाराने सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने दररोज अपघात होत आहेत. रस्त्यावरून जात असताना स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. नियोजन शून्य कामामुळे हरिपूर गावातील नागरिक त्रस्त झालेत. श्रावण महिन्यात संगमेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना याचा मोठा त्रास होणार आहे. याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी नागरिकांच्या जीवाशी खेळणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलंच धारेवर धरून आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि चिखलाची अंघोळ करून आंदोलन केले. या आंदोलनात कुमार सावंत, अमित पाटील, संजय खोत, सागर सुतार, विद्यार्थी सेनेचे अमर औरादे, विजय मौर्य, अनिकेत गायकवाड, योगेश घाडगे, आकाश जाधव, निलेश चंदनशिवे, हेमंत गोसावी, समाधान साळवी, निलेश मौर्य आदी जण सहभागी झाले. पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णाबाईला पूर आलाय. गेल्या 9 तासात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे 2.5 फुटांनी वाढ झाली आहे. आमणापूर अंकलखोप पुलावरील वाहतूक तालुका प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव बंद केली आहे. सुरक्षेसाठी पलूस आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सहकार्याचं आवाहन करण्यात येते. तर पाणी पातळी आणखी 1.5 फुटांनी वाढल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली आहे. भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या 9 तासात 32 वरून आज 35.6 फुटांवर गेली आहे. नागठाणे येथील बंधारा पहाटे 2 वाजल्यापासून पाण्याखाली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटलाय. औदुंबर येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात सकाळी 10 वाजता पाणी शिरले, तर बुर्ली, आमणापूर, धनगाव, भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांगली शहरातील काही भागात पाणी साचले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगली शहरातील जामवाडी, दत्तनगर, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या भागात जाऊन पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागरिकांच्या पाठीशी उभा असून काही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन जगदाळे यांनी केले. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, जामवाडी, दत्तनगर आदी भागात पावसाचं पाणी घुसले. अनेक कुटुंबियांच्या घरामध्ये पाणी आल्याने त्यांचं स्थलांतर केले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी नागरिकांशी पूर परिस्थितीबाबत चर्चा केली, सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि ज्या त्या संबंधित अधिकारी यांना दूरध्वनी करून नागरिकांच्या अडचणी सांगितल्या. राष्ट्रवादीची सर्व टीम तुमच्यासोबत आहे, कोणतीही अडचण आली तर तुमच्याबरोबर 24 तास असल्याचं आश्वासन जगदाळे यांनी पूरपट्ट्यातील नागरिकांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस तौहीद फकीर, कुपाड युवक शहराध्यक्ष दादासो कोळेकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवाडी, सांगली युवा शहर अध्यक्ष किशोर जगदाळे, जयंत जाधव आदी जण उपस्थित होते. जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनाकडून भरली जाईल. बंद पडलेल्या अवसायानातील संस्थांची मुद्दलाची 100% थकबाकी तर सुरू असलेल्या संस्थांची 50% थकबाकी राज्य शासन भरेल. त्याचा जिल्ह्यातील 8 संस्थांना 12,57,00,000 रुपये मिळणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या थकीत कर्जमाफीबाबत आमदार मानसिंग नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील आदी जण उपस्थित होते. सहकार आयुक्त दीपक तावरे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ बैठकीत व्हीसी वरून सहभागी झाले. सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी संपूर्ण व्याजाची थकबाकी माफ केल्यास उर्वरित थकीत मुद्दलाची रक्कम राज्य सरकारतर्फे भरली जावी. बंद पडलेल्या आणि अवसायानातील संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर सुरू असलेल्या संस्थांची 50% थकबाकी राज्य शासन भरेल.